हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ सांगणार आहे। MPSC कंबाईन ग्रुप सीची जी प्रिलिमिनरी एक्झाम झाली आज 3 एप्रिल 2022ला, त्या एक्झामचा पूर्व परीक्षेचा एक्सपेक्टेड कट ऑफ सांगणार आहे की किती कट ऑफ येऊ शकतो। त्याचबरोबर आजची जो पूर्व परीक्षा होती MPSC कंबाईन ग्रुप सीची, ती एक्झाम कशी होती, इझी होती, मॉडरेट होती का डिफिकल्ट होती, त्याविषयी मी डिटेल माहिती सांगणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि जे माझ्या चॅनल नवीन व्ह्यूअर्स आहेत प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर आजची जी MPSC कंबाईन ग्रुप सीची जी पूर्व परीक्षा होती ती इझी टू मॉडरेट लेवलची एक्झाम होती। कट ऑफ ही थोडा हाय लागण्याची दाट शक्यता आहे। तर कट ऑफ अशा प्रकारे आहे, MPSC कंबाईन ग्रुप सीची प्रिलिमिनरी एक्झामचा कट ऑफ डिटेल मी टेबल वाईज तयार केलेला आहे। प्रत्येक पोस्टचा डिटेल कट ऑफ मी तयार केलेला आहे। तर तुम्हाला डिटेल माहिती अशा प्रकारे सांगत आहे। एक्सपेक्टेड कट ऑफ फर्स्ट जो टेबल आहे तो कॅटेगरीचा आहे, सेकंड आहे सब कॅटेगरी। एक्सपेक्टेड कट ऑफमध्ये क्लर्क, टायपिस्ट, टॅक्स असिस्टंट, डेप्युटी इन्स्पेक्टर, राज्य उत्पादन शुल्क, इंडस्ट्री इन्स्पेक्टर, उद्योग निरीक्षक, टेक्निकल असिस्टंट अशा प्रकारे टेबल करण्यात आलेले आहेत। कॅटेगरीमध्ये फर्स्ट आहे ओपन, त्यामध्ये सब कॅटेगरी जनरल। क्लर्क टायपिस्टला 42 to 44 42 ते 44च्या दरम्यान कट ऑफ येण्याची दाट शक्यता आहे। टॅक्स असिस्टंट 52 ते 54च्या दरम्यान येऊ शकतो ओपन जनरलसाठी। डेप्युटी इन्स्पेक्टर राज्य उत्पादन शुल्क 56 ते 58च्या मध्ये कट ऑफ येऊ शकतो। इंडस्ट्री इन्स्पेक्टर उद्योग निरीक्षक 44 ते 46च्या दरम्यान कट ऑफ येऊ शकतो। टेक्निकल असिस्टंटला 60 ते 62च्या दरम्यान कट ऑफ जाऊ शकतो ओपन जनरलचा। फिमेलसाठी क्लर्क टायपिस्ट 36 ते 38च्या दरम्यान येण्याची दाट शक्यता आहे। टॅक्स असिस्टंट 48 ते 50च्या दरम्यान येण्याची शक्यता आहे। डेप्युटी इन्स्पेक्टर राज्य उत्पादन शुल्क 50 ते 52च्या मध्ये येण्याची शक्यता आहे ओपन फिमेलला। इंडस्ट्री इन्स्पेक्टर उद्योग निरीक्षक 40 ते 42च्या दरम्यान येण्याची शक्यता आहे आणि टेक्निकल असिस्टंट 58 ते 60च्या दरम्यान येण्याची दाट शक्यता आहे। SC जनरल क्लर्क टायपिस्टसाठी 40 ते 42च्या दरम्यान येऊ शकतो। टॅक्स असिस्टंट 49 ते 51च्या दरम्यान येऊ शकतो। डेप्युटी इन्स्पेक्टर राज्य उत्पादन शुल्क 54 ते 56च्या दरम्यान येऊ शकतो। इंडस्ट्री इन्स्पेक्टर 38 ते 40च्या दरम्यान येऊ शकतो आणि टेक्निकल असिस्टंट 56 ते 57च्या दरम्यान येण्याची दाट शक्यता आहे। SC फिमेल क्लर्क टायपिस्टसाठी 34 ते 36च्या दरम्यान येण्याची शक्यता आहे। टॅक्स असिस्टंट 46 ते 47च्या दरम्यान, म्हणजे 45 ते 47 असं तुम्ही कन्सिडर करू शकता, 46 ते 47च्या दरम्यान येऊ शकतो। डेप्युटी इन्स्पेक्टर 47 ते 49च्या दरम्यान येण्याची दाट शक्यता आहे। इंडस्ट्री इन्स्पेक्टर 36 ते 38च्या दरम्यान आणि टेक्निकल असिस्टंट 52 ते 54च्या दरम्यान येण्याची दाट शक्यता आहे। ST जनरल क्लर्क टायपिस्टसाठी 39 ते 41च्या दरम्यान येण्याची शक्यता आहे। टॅक्स असिस्टंट SC जनरल 45 ते 47च्या दरम्यान। डेप्युटी इन्स्पेक्टर राज्य उत्पादन शुल्क 48 ते 50च्या दरम्यान। इंडस्ट्री इन्स्पेक्टर उद्योग निरीक्षक 35 ते 37च्या दरम्यान आणि टेक्निकल असिस्टंट 52 ते 54च्या दरम्यान येण्याची दाट शक्यता आहे। ST फिमेल क्लर्क टायपिस्टसाठी 32 ते 34च्या दरम्यान येण्याची शक्यता आहे। टॅक्स असिस्टंटसाठी 42 ते 44च्या दरम्यान येऊ शकतो। डेप्युटी इन्स्पेक्टरसाठी 42 ते 44च्या दरम्यान येऊ शकतो। इंडस्ट्री इन्स्पेक्टर उद्योग निरीक्षकसाठी 33 ते 35च्या दरम्यान येण्याची शक्यता आहे आणि टेक्निकल असिस्टंटसाठी 48 ते 50च्या दरम्यान येण्याची दाट शक्यता आहे। DTA जनरल क्लर्क टायपिस्टसाठी 42 ते 44च्या दरम्यान येण्याची शक्यता आहे। टॅक्स असिस्टंट 52 ते 54च्या दरम्यान येण्याची शक्यता आहे आणि डेप्युटी इन्स्पेक्टर राज्य उत्पादन शुल्क 56 ते 58, इंडस्ट्री इन्स्पेक्टर उद्योग निरीक्षक 44 ते 46 आणि टेक्निकल असिस्टंट 60 ते 62च्या दरम्यान येऊ शकतो। DTA फिमेल क्लर्क टायपिस्टसाठी 36 ते 38च्या दरम्यान येऊ शकतो। त्यानंतर टॅक्स असिस्टंट 48 ते 50च्या दरम्यान। डेप्युटी इन्स्पेक्टर राज्य उत्पादन शुल्क 50 ते 52च्या दरम्यान। इंडस्ट्री इन्स्पेक्टर उद्योग निरीक्षक 44 ते 46च्या दरम्यान आणि 40 ते 42च्या दरम्यान आणि टेक्निकल असिस्टंट 58 ते 60च्या दरम्यान येण्याची दाट शक्यता आहे। NTB जनरल क्लर्क टायपिस्टसाठी 42 ते 44च्या दरम्यान येऊ शकतो। टॅक्स असिस्टंट जे आहे NTB जनरलसाठी जे टॅक्स असिस्टंटचा कट ऑफ आहे एक्सपेक्टेड कट ऑफ तो 52 ते 54च्या दरम्यान येण्याची शक्यता आहे। डेप्युटी इन्स्पेक्टर 56 ते 58 आणि इंडस्ट्री इन्स्पेक्टर 44 ते 46च्या दरम्यान येऊ शकतो। NTB फिमेल 36 ते 38च्या दरम्यान येऊ शकतो क्लर्क टायपिस्टसाठी। टॅक्स असिस्टंटसाठी 48 ते 50च्या दरम्यान। त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क 50 ते 52च्या दरम्यान आणि इंडस्ट्री इन्स्पेक्टर 40 ते 42च्या दरम्यान येऊ शकतो। SBC जनरल क्लर्क टायपिस्टसाठी 42 ते 44च्या दरम्यान। टॅक्स असिस्टंट 52 ते 54च्या दरम्यान येऊ शकतो। त्यानंतर डेप्युटी इन्स्पेक्टर राज्य उत्पादन शुल्क 56 ते 58च्या दरम्यान आणि इंडस्ट्री इन्स्पेक्टर 44 ते 46च्या दरम्यान येऊ शकतो। SBC फिमेल 36 ते 38च्या दरम्यान क्लर्क टायपिस्ट। टॅक्स असिस्टंट 48 ते 50च्या दरम्यान। त्यानंतर डेप्युटी इन्स्पेक्टर राज्य उत्पादन शुल्क 50 ते 52च्या दरम्यान आणि इंडस्ट्री इन्स्पेक्टर 40 ते 42च्या दरम्यान येऊ शकतो।
NTC जनरल टॅक्स क्लर्क टायपिस्टसाठी 42 ते 44च्या दरम्यान, जनरल टॅक्स असिस्टंट 52 ते 54च्या दरम्यान, डेप्युटी इन्स्पेक्टर राज्य उत्पादन शुल्क 56 ते 58च्या दरम्यान आणि इंडस्ट्री इन्स्पेक्टर उद्योग निरीक्षक 44 ते 46च्या दरम्यान येण्याची दाट शक्यता आहे. NTC फिमेल क्लर्क टायपिस्ट 36 ते 38च्या दरम्यान, त्यानंतर टॅक्स असिस्टंट 48 ते 50च्या दरम्यान, डेप्युटी इन्स्पेक्टर राज्य उत्पादन शुल्क 50 ते 52च्या दरम्यान, इंडस्ट्री इन्स्पेक्टर 40 ते 42च्या दरम्यान येऊ शकतो. NTD जनरल 42 ते 40च्या दरम्यान क्लर्क टायपिस्टसाठी, टॅक्स असिस्टंट 52 ते 54च्या दरम्यान, डेप्युटी इन्स्पेक्टर राज्य उत्पादन शुल्क 56 ते 58च्या दरम्यान, उद्योग निरीक्षक इंडस्ट्री इन्स्पेक्टर उद्योग निरीक्षक 44 ते 46च्या दरम्यान. NTD फिमेल क्लर्क टायपिस्ट 36 ते 38च्या दरम्यान, टॅक्स असिस्टंट 48 ते 50च्या दरम्यान, डेप्युटी इन्स्पेक्टर राज्य उत्पादन शुल्क 50 ते 52च्या दरम्यान, इंडस्ट्री इन्स्पेक्टर उद्योग निरीक्षक 40 ते 42च्या दरम्यान येऊ शकतो. OBC जनरल क्लर्क टायपिस्ट 42 ते 44च्या दरम्यान, टॅक्स असिस्टंट 52 ते 54च्या दरम्यान, इंडस्ट्री डेप्युटी इन्स्पेक्टर राज्य उत्पादन शुल्क 56 ते 58च्या दरम्यान आणि इंडस्ट्री इन्स्पेक्टर 44 ते 46च्या दरम्यान आणि टेक्निकल असिस्टंट 60 ते 62च्या दरम्यान येऊ शकतो. OBC फिमेल क्लर्क टायपिस्ट 36 ते 38च्या दरम्यान, टॅक्स असिस्टंट 48 ते 50च्या दरम्यान, डेप्युटी इन्स्पेक्टर राज्य उत्पादन शुल्क 50 ते 52च्या दरम्यान, त्यानंतर इंडस्ट्री इन्स्पेक्टर उद्योग निरीक्षक 40 ते 42च्या दरम्यान, टेक्निकल असिस्टंट 58 ते 60च्या दरम्यान. EWS जनरल क्लर्क टायपिस्ट 42 ते 44च्या दरम्यान, टॅक्स असिस्टंट 52 ते 54च्या दरम्यान, डेप्युटी इन्स्पेक्टर राज्य उत्पादन शुल्क 56 ते 58च्या दरम्यान, इंडस्ट्री इन्स्पेक्टर उद्योग निरीक्षक 44 ते 46च्या दरम्यान, टेक्निकल असिस्टंट 60 ते 62च्या दरम्यान. EWS फिमेल क्लर्क टायपिस्ट 36 ते 38च्या दरम्यान, टॅक्स असिस्टंट 48 ते 50च्या दरम्यान, डेप्युटी इन्स्पेक्टर 50 ते 52च्या दरम्यान, इंडस्ट्री इन्स्पेक्टर उद्योग निरीक्षक 40 ते 42च्या दरम्यान आणि टेक्निकल असिस्टंट 58 ते 60च्या दरम्यान. हा जो कट ऑफ आहे तो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. MPSC कंबाईन ग्रुप C प्रिलिमिनरी एक्झाम 2021चा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. इतका कट ऑफ येऊ शकतो. या कट ऑफची इमेज तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय